प्रतिशोधाचा धगधगता अग्निकुंड। विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे। त्याचे परिणाम स्वरूप नुकतेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार यांच्या संयुक्त प्रचाराच्या निमित्ताने नंदुरबार येथे भव्य आणि दिव्य असे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेनिमित्त उपस्थित जनसमुदायाला देशाचे संसदीय प्रणालीत विरोधी पक्षनेते माननीय राहुलजी गांधी यांनी संबोधन केले। गोपनीय यंत्रणेने दिलेल्या आकडेवारीनुसार या सभेला 95,000 पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित होते। अधिकृतरित्या ही आकडेवारी 1 लाख ते 1.5 लाखाची दरम्यान असू शकते। हे जनसमुदाय पाहून नवापूर तालुक्यामध्ये एकच चर्चेला उधाण आलेले आहे की राहुल गांधींची जाहीर सभा आणि शिरीष नाईक विजेता। राहुल गांधींच्या प्रचार सभा आणि त्यांच्या मतदारांवर प्रभाव खालील मुद्द्यांद्वारे स्पष्ट केला जाऊ शकतो। संपर्क साधणे। राहुल गांधी यांच्या प्रचार सभांमध्ये मतदारांशी थेट संवाद साधतात, ज्यामुळे त्यांना लोकांची चिंता आणि अपेक्षा जाणून घेता येतात। हा थेट संवाद मतदारांवर सकारात्मक प्रभाव टाकतो। हृदयस्पर्शी भाषण। त्यांच्या भाषणांमध्ये भावनिक आणि प्रभावी भाषा शैली असते, ज्यामुळे लोकांमध्ये प्रेरणा निर्माण होते। ते सामान्य माणसांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करतात, ज्यामुळे मतदारांची सहानुभूती मिळवता येते। समाजातील विविधता। राहुल गांधी विविध सामाजिक गटांचे प्रतिनिधित्व करतात, जे त्यांच्या सभांना विविधता आणि समावेशिता आणते। यामुळे विविध समुदायांमध्ये त्यांच्या लोकप्रियतेत वाढ होते। सकारात्मक संदेश। त्यांनी नेहमी सकारात्मक आणि आशावादी संदेश दिला आहे, ज्यामुळे मतदारांमध्ये आशा निर्माण होते। हे त्यांना प्रेरित करते आणि मतदान करण्यास प्रवृत्त करते। राजकीय मुद्दे। राहुल गांधीने रोजगार, शिक्षण, आरोग्य सेवा आणि सामाजिक न्याय यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर जोर दिला आहे, जे लोकांच्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करतात। हे मुद्दे लोकांच्या मनामध्ये जागरूकता निर्माण करतात। सामाजिक चळवळींचा समावेश। त्यांनी अनेक सामाजिक चळवळींमध्ये सहभाग घेतला आहे, ज्यामुळे त्यांच्या प्रतिमेला एक सामाजिक कार्यकर्त्यांची धारणा मिळते। हे मतदारांना त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास प्रवृत्त करते। स्थानीय मुद्दे। राहुल गांधी यांच्या प्रचार सभांमध्ये स्थानिक मुद्द्यांवर देखील लक्ष केंद्रित करतात, ज्यामुळे ते स्थानिक जनतेच्या समस्या आणि अपेक्षा समजून घेऊ शकतात। राजकीय वारसा। राहुल गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रमुख कुटुंबातील सदस्य आहेत, ज्यामुळे त्यांना एक मजबूत राजकीय वारसा मिळालाय। त्यांचा दादा, नाना आणि आई यांचा राजकीय अनुभव त्याला मदत करतो। आंतरराष्ट्रीय संबंध। राहुल गांधींचे आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगले संबंध आहेत, जे त्याला जागतिक स्तरावर समर्थन मिळवण्यात मदत करू शकते। तरुण मतदारांचा आधार। राहुल गांधींनी तरुणांच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले, ज्यामुळे त्यांना तरुण मतदारांचे समर्थन मिळण्याची शक्यता वाढते। विकसनशील धोरणे। त्याने रोजगार, शिक्षण आणि सामाजिक न्याय यांसारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले आहे, जे त्याला विविध गटांचे समर्थन मिळवण्यात मदत करू शकते। सामाजिक चळवळींमध्ये सहभाग। राहुल गांधींनी विविध सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे, ज्यामुळे त्याला जनतेच्या समस्यांची माहिती आहे। संघटनात्मक क्षमता। काँग्रेस पार्टीच्या आंतरिक संघटनात सुधारणा करण्याची त्याची क्षमता आहे, त्यामुळे त्याला अधिक प्रभावीपणे नेतृत्व करण्याची संधी मिळते। राहुल गांधी किंगमेकर होण्याची क्षमता या सर्व कारणांवर अवलंबून आहे, विशेषतः त्यांच्या नेतृत्वाच्या शैलीवर आणि राजकीय परिस्थितीवर। या सर्व कारणांमुळे राहुल गांधींचा प्रचार सभांचा मतदारांवर प्रभाव मोठा असतो आणि त्यांच्या विचारधारेतून लोकांना प्रेरणा मिळते। एकंदरीत या सर्व गोष्टींचा विचार करून सामान्य जनतेत चर्चेला उधाण आलंय की नंदुरबारची जाहीर सभेने नंदुरबार जिल्ह्यात चौकी विधानसभा क्षेत्र आणि लगतचे शिरपूर आणि साक्री या राखीव विधानसभा क्षेत्रात सुद्धा काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची एकतर्फी हवा करून दिलेली आहे। म्हणून या निमित्ताने नवापूर शहरात आणि तालुक्याभरात चर्चा ऐकायला मिळते की राहुल गांधी यांची जाहीर सभा आणि शिरीष नाईक विजेता। जनहक्क न्यूज साठी कार्यकारी संपादक अमीन शेख। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जनहक्क न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।